ब्लॅक मॅजिक एक्झिस्ट करतं का? ब्लॅक मॅजिक असं नाही म्हणू शकत मी, पण येस की बॅलन्स करायला दोन एनर्जीज आहेच. म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी, एक निगेटिव्ह एनर्जी, राईट? सो मग निगेटिव्ह एनर्जी नाही असं आपण म्हणूच शकत नाही. सो दॅट निगेटिव्ह एनर्जी ओनली वी आर कॉलिंग इट ॲज अ ब्लॅक मॅजिक. ओके, तर आता ब्लॅक मॅजिक वेगळ्या वेगळ्या पर्पजेसनी केली जाऊ शकतात, म्हणजे आणि वेजनी करू शकतो. तर एक वे असं असतं की जस्ट बाय सीइंग, ओके, जस्ट बाय स्पेल कास्ट, जस्ट बाय थिंकिंग यू कॅन सेंड वाइब्स. ओके, सो 100% ब्लॅक मॅजिक एक्झिस्ट करतं. पण त्याला जर आपल्याला प्रोटेक्ट करायचं असेल तर अगेन आय सेड की आपला ऑरा स्ट्रॉंग केला पाहिजे. ओके, जर ऑरामध्ये लूप असतील किंवा छिद्र असतील आपल्या ऑरामध्ये तर आपण ती एनर्जी अट्रॅक्ट करतो आणि आजारी पडतो. बर, म्हणजे ऍक्च्युली आपली फिजिकल बॉडी, म्हणजे आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हाही जर तू चेक केलं तर आपण रॅन्डमली अचानक आपल्याला ताप चढत नाही. तर त्याचीच प्रोसिजर असते. आधी थोडेसे डोळे जळजळतात, ओके, पण त्याच दिवशी रात्री समजा तू आंघोळ केली आणि रामरक्षा म्हणलं तर दुसऱ्या दिवशी तू फाईन असतो, कारण ते जे छिद्र झालेत तुझ्या ओरामध्ये ते तू पॉझिटिव्ह वाईब्सनी क्लोज केले. अच्छा, बट इफ यू इग्नोर इट मग ती फिजिकल बॉडीवर अटॅक करते ती एनर्जी. अच्छा, सो नो डाऊट आहे ब्लॅक एनर्जी आहे, वी कॅन नॉट डिनाय. बट अगेन की जसं मी म्हणलं की मी तुझ्याकडे बघूनही तुला ब्लॅक एनर्जी पास करू शकते. बर, पण तुझा ऑरा स्ट्रॉंग असेल तर यू विल नॉट अट्रॅक्ट. म्हणजे अचानकपणे जे लोक असे कंटिन्युअसली आजारी पडतात त्यांनी कुठेतरी ब्लॅक एनर्जी ऍब्झॉर्ब केलेली असते. ओके, सो याच्यावर उपाय हाच आहे की यू डू मेडिटेशन. देवाचं म्हणजे आता मला बरेच लोक असं विचारतात की पोथीच का वाचायची, मंदिरातच का जायचं, मग दूधच का व्हायचं, पाणीच का व्हायचं. तर त्याचं असं उत्तर आहे की आपण सायन्समध्ये शिकलोय की एनर्जी फ्लो हा नेहमी हायर टू लोअर लेवल असतो, राईट? सो जेव्हा मी माझ्या क्लायंटला सांगते की तुम्ही मंदिरात जा तर त्याचं कारण काय सांगते की त्या वास्तूचं म्हणजे मंदिराची एनर्जी खूप हाय असते. आता मंदिराची एनर्जी हाय आणि मग घरची लो असं का, असं पण कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट येतं. तर त्याचं कारण असं आहे की मंदिरात आहे ना पुजारी तिथे फालतू गॉसिप करत नाही. तो आयदर मंत्र म्हणतो किंवा तिथं पारायण चाललेली असतात. सो ते जे असतात ते सगळे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत, करेक्ट? मग घरात जर तुम्ही हे मेंटेन केलं तर ऍब्सोल्युटली मंदिरात जायची गरज नाही. पण घरात ते होत नाही. ओके, परत मंदिरात आपण बघितलं तर फार म्हणजे काहीच कम्युनिटीजमध्ये नॉनव्हेजचा प्रसाद दाखवला जातो. तर नॉनव्हेज जर मंदिरात येणं सुरू झालं ना तर मग तिथं पण हा प्रॉब्लेम सुरू होईल की ती एनर्जी डिप्लीट होईल. ओके, कारण आपण ग्रे मटेरियल खातो. तर जेव्हा आपण नॉनव्हेज खात असतो तेव्हा जो आपण म्हणजे हेन खातो, गोट खातो, तर ते काय खूप विलिंगली मेलेले नसतात. त्यांना पण यातना असतात मरताना. ते बिचारे रोज बघत असतात आज मी वाचलो आता उद्या मरीन. सो त्या फिलिंग्स आपण कुठेतरी खाण्यातनं घेत असतो. ओके, सो तिथं मग एनर्जी डिप्लिशन होतं. ओके, आणि आय डोंट नो पण तुला शॉक वाटेल, आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत मोदींचा ऑरा जेव्हा चेक केला गेला होता तेव्हा त्यांचा ऑरा 23 किलोमीटर्स होता फ्रॉम हिज फिजिकल बॉडी. 23 किलोमीटर्स, जस्ट इमॅजिन. तर कोण त्यांचं वाकडं करू शकेल ना काही? शक्यच नाही. म्हणजे पूर्ण तू 360 डिग्रीज 23 किलोमीटर्स बघ. तर कोणी त्यांना हरवूच शकत नाही. आणि दिस ही हॅज अचीव्ड कारण ते रोज सकाळी उठून मेडिटेशन करतात 1.5 तास. सो यू स्टार्ट डुईंग इट. सो तुम्हाला ते कधीच 23 किलोमीटर्स तर आपल्याला आता लगेच अवघड आहे, बट ऍटलीस्ट 1-2 किलोमीटर जरी झालं 100%. म्हणजे मी रेकमेंड करेन की निदान आपला ऑरा 3 किलोमीटरचा तरी असला पाहिजे. ओके, पण 23 अचीव्ह करायची माझी पण इच्छा आहे. लेट्स सी. बट हे स्कॅन कसं करतात? मी तुला म्हणलं तसं की प्राणिक हिलिंग मध्ये आता ते म्हणजे आम्ही तर हाताने स्कॅन केलं होतं, पण त्याला इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्यांनी आपण चेक करू शकतो. ओके, ओके. तुम्ही कधी एक्सपिरियन्स केलंय ब्लॅक मॅजिक? हो, म्हणजे एखादा व्यक्ती माझ्या घरी येऊन गेला आणि मग मी आजारी पडते किंवा मला ताप येतो
तर मी ब्लॅक मॅजिक म्हणजे स्वतः अनुभवलेलं आहे. किंवा मी आता जेव्हा आकाशिक रीडिंग करते लोकांसाठी, तेव्हा काही वेळेला मला सोलशी कनेक्ट करावं लागतं, किंवा काही लोकांच्या प्रॉपर्टीचं मी आकाशिक रीडिंग करते. तर मग जेव्हा प्रॉपर्टीचं रीडिंग करते तेव्हा त्या प्रॉपर्टीमध्ये काही सोल्स असतात आणि त्या सोल्सला ती प्रॉपर्टी सोडायची नसते. पण मला क्लायंटला सांगायला लागतं की तुम्ही हे करायला लागेल तुम्हाला. तर मग त्या सोल्सकडनं मला त्रास होतो. सो त्या रीडिंग्स नंतर मी आजारी पडते. म्हणजे मला खूप ताप येतो, 2-3 दिवस बेडरिडन असते, हात पाय खूप दुखतात. तर आता आपण नेगेटिव्ह एनर्जी कॅच केली आहे, याचे काही की पॉइंट्स आहेत जे मी सांगू इच्छिते. तर ते असे आहेत की तुमचे डोळे अचानक जळजळायला लागतात, हेवीनेस येतो, लेथार्जिक होतो, काम करायची इच्छा होत नाही आणि खूप रडायला येतं. तर ह्यातलं काही पण होत असेल तर इट इज इंडिकेशन की यू हॅव ॲब्झॉर्ब्ड सम नेगेटिव्ह एनर्जी. ओके. तर मग आता ही कशी एलिमिनेट करायची? तर जुन्या काळी आपले ॲन्सेस्टर्स जे होते ते दृष्ट काढायचे. ओके. तर आपण त्याला दृष्ट काढणं असं नाव दिलंय, जे वेळेकाळाने लोकांना खूप किडीश किंवा असं काय असं काही नसतं, पण ते असतं. तर आता दृष्ट काढण्याची सिस्टीम कमी होत गेली आहे. तर मग मी लोकांना रेकमेंड करते की सॉल्ट बाथ घ्या, पाण्यात मीठ टाका आणि त्यांनी आंघोळ करा. म्हणजे परत आपण मिठाचाच वापर करतोय, कारण मिठात नैसर्गिक शक्ती आहे नेगेटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्ब करायची, आणि खूप कमी मीठ पण भरपूर नेगेटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्ब करू शकतं. म्हणून आपण आपल्या अन्नात सुद्धा मीठ टाकतो. तर ते मीठ टाकायचं कारण हे पण असतं की जर्म्स, बॅक्टेरिया जे काही असतात ते आणि एलिमिनेट होतात. गोडामध्ये पॉवर असते ब्लॅक मॅजिक नेगेटिव्ह एनर्जी ऍब्झॉर्ब करायची, पण मिठात एनर्जी असते ती एलिमिनेट करायची. ओके. सो आतापर्यंत माझा अनुभव पण हाच आहे की जेव्हा कोणाला आपण म्हणतो की करणी केलीये किंवा काहीतरी केलंय, तर ते 100% गोडा थ्रूच असतं. दुधा थ्रू, दुधाचा पदार्थ असतो किंवा स्वीट असतो किंवा तो नॉनव्हेजचा प्रकार असतो. म्हणजे चिकन मधनं करतात, कारण ऑलरेडी ते ग्रे मटेरियल आहे. सो ते अब्झॉर्ब छान करतं नेगेटिव्ह एनर्जी आणि मग ते हे करतं.